बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। मुश्रीफ साहेबांचं काम आहे का नाही, कुठल्याही आमदारांना असं केलेलं नाही। कुणीही काही सांगितलं तरी आम्ही मुश्रीफ साहेबाशिवाय कुणालाही करणार नाही। मला जे बघायला मिळत नव्हतं हिरानंदिनी हॉस्पिटल, त्या ह्याच्यामध्ये 21 दिवस आम्ही राहिलो। आपण कागल तालुक्यातील मुरगुड या गावामध्ये आलो आहोत। या गावामध्ये देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती। आता आपल्यासोबत तेच आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आजोबा, तुमचं नाव काय आणि कशाची शस्त्रक्रिया झाली होती? बळीराम ज्ञानदेव रामाने, राहणार मुरगुड। मला नाकाचा प्रॉब्लेम होता। नाकाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी 2009 ला ऑपरेशन केलं होतं। त्रास काय होता नाकाचा? हाड वाढलेलं होतं, मग ते मी काढून घेतलं होतं। मग ते नंतर माझा डोळा दुखायला लागला। डोळा दुखायल्यानंतर मी औषधं घेतली तरी पण कमी नाही। नंतर का नाही ते भयानक असं झालं की असं इथपर्यंत अशी सूज आली। आमचा मुलगा आणि त्याचा मित्र मला मिरजेला घेऊन गेले। मला तिथं ऑपरेशन केले, प्लस झालेला होता तो इथून काढला। प्लस काढल्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं काय होतं, 1-2 दिवसात ते उतराय पाहिजे। मग त्यांनी मला परत स्कॅनिंगला पाठवलं। स्कॅनिंगला गेल्यानंतर ते आतमध्ये थोडस छिद्र आहे, त्यामुळे वरनं जे पाणी येणार आहे मेंदूतनं ते पूर्ण इकडं साचत होतं, त्यामुळे इकडं सूज येत होती। घरी आलो, दादांच्या कानावर वाटलं। दादाने ते मुश्रीफ साहेबांना सांगून आम्हाला कानी मुंबईला पाठवलं। मला वाटतं 2018 ला मी मुंबईला गेलो। मुंबईला गेल्यानंतर आम्ही तिथं हिरानंदीमध्ये ऍडमिट झालो। त्याच्यानंतर माझं ऑपरेशन केलं, मी सुखरूप घरी आलो। एकंदरीतच हसन मुश्रीफांनी दिलेल्या सुविधेचे लाभार्थी तुम्ही आहात, काय वाटते? हा, एकदम मस्त वाटतंय। आणि कुणीही काही सांगितलं तरी आम्ही मुश्रीफ साहेबाशिवाय कुणालाही करणार नाही, कारण मुश्रीफ साहेबांनी आमचं हे केलेलं आहे, कोणीही करू शकत नाही। मला जे बघायला मिळत नव्हतं हिरानंदिनी हॉस्पिटल, त्या ह्याच्यामध्ये 21 दिवस आम्ही राहिलो। काय 8-10 दिवसानंतर आमचा डिस्चार्ज होता। आमच्या नाकांना रक्त येत होतं। परत मी साहेबांना फोन केला। काय साहेब म्हटलं असं डिस्चार्ज दिलाय मॅडम। परत साहेबांनी फोन लावला, का डिस्चार्ज दिलाय, त्यांच्या नाकातून रक्त येते। आणि परत आम्हाला 15 दिवस आम्हाला तिथे हिरानंदीला साहेबांचं नाव सांगितल्यानंतर ते मामा होते, हे होते सेवा करणारे, 1 नंबर सेवा। त्यामुळे मुश्रीफ साहेबांचं काम आहे का नाही, महाराष्ट्रात हे कुठल्याही आमदारांना असं केलेलं नाही। काय त्यांनी केले, आणि कागल तालुका म्हणजे काय पूर्ण त्यांनी व्यापलेला आहे। आताच आपल्यासोबत एक रुग्ण होते, त्यांची शस्त्रक्रिया खरं तर क्रिटिकल होती आणि आता ते यशस्वीरित्या शस्त्रक्रिया त्यांच्यावर आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून झाली आणि आता ते व्यवस्थित आहेत। खरं तर आताच्या काळामध्ये कोण कोणासाठी काही करत नसतं, मात्र सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहून की एवढी मोठी ताकद एका रुग्णाला देणं हे फार मोलाचं आहे, आणि हेच काम आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे। कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।